सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची भाजी. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम 4 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे हे मी मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी आता कांदा चिरून घेतलेला आणि आता तो कांदा नीट भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. 2 आणि थोडंसं वर घातलेलं आहे. आणि कांदा भाजताना गॅस मी फुलच करणार आहे, कारण जर आपण गॅस कमी केला तर आपला कांदा भाजायला खूप वेळ लागतो. आणि माझ्याकडे माईक नसल्यामुळे माझा आवाज खूपच लहान येतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलचा व्हॉइस फुल करू शकता. तर मी ते संपूर्ण कांदा भाजलेल्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला जर शॉर्टकटमध्ये बघायचा असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही बघू शकता. आणि तुम्ही यापूर्वी कधी टोमॅटोची भाजी केली आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी तर टोमॅटोची भाजी फेवरेट आहे. आणि तुम्ही एकदा रेसिपी करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा नीट भाजून झालेला आहे. आणि कांदा मी खूपच लहान चिरल्यामुळे कांदा पूर्णपणे लवकर आपला भाजतो. आता मी इथे 4 टोमॅटो चिरून घेतले होते, ते घातलेले आहेत कांद्यामध्ये. आणि आता ते नीट हलवून घ्यायचं. आपण टोमॅटोमध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही. टोमॅटोचं स्वतःच पाणी असतं, त्यामध्येच ते टोमॅटो शिजत असतं. आता मी गॅस मीडियम ठेवणार आहे. आणि मी हे रात्रीचं शूट केल्यामुळे तुम्हाला टोमॅटोचा कलर थोडासा डिफरंट दिसत असेल. आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आता टोमॅटोला चांगली चव येण्यासाठी इथे साखर घालत आहे. साखर ही खूप घालायची नाही. खूप जर साखर आपण घातली तर आपलं टोमॅटो खूपच गोड लागतं. त्यामुळे एकदम थोडीशी साखर घालायची. आणि तुम्ही साखर घातलेला टोमॅटो कधी खाल्ला आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता मी टोमॅटो शिजण्यासाठी ठेवणार आहे. त्यावर एक ताट झाकून घ्यायचं आहे. आणि गॅस मीडियमपेक्षा थोडासा कमी करायचा. आणि आता मी इथे शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. आणि तुम्हाला टोमॅटोची भाजी आवडते काय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी इथे टोमॅटो चपातीबरोबर खाणार आहे. तुम्ही ते पाहू शकता आपलं टोमॅटो शिजत आहे आणि टोमॅटोला किती पाणी सुटलं आहे. हे सर्व पाणी आटल्यावरच आपलं टोमॅटो शिजलं असं आपण म्हणू शकतो. आता मी इथे साधारणपणे एवढ्या टोमॅटोला 1.5
चमचा चटणी टाकली होती आणि ते एकदम अशा हाताने चिरून हाताने बारीक करून टाकायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ढेकळे राहणार नाहीत आणि आपलं टोमॅटो कुठेतरी खूप तिखट आणि कुठेतरी खूप बेचव लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे चटणी आपण हातानेच बारीक करायची आणि त्यानंतर हलवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा मगाशी बारीक केलेला कूट घालून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता टोमॅटोला किती भारी रंग आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करू शकता. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर आम्ही डेली व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करते, तुम्ही तीही नक्की जाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि आता मी ते गॅस बंद करणार आहे. आपलं टोमॅटो रेडी आहे. तर तुम्ही ते पाहू शकता टोमॅटोला किती भारी रंग आलेला आहे आणि हे टोमॅटो चवीलाही खूपच छान आहे. तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता टोमॅटो किती भारी दिसत आहे आणि थँक्स फॉर वॉचिंग.